काल तुम्ही साधारणपणे तुम्ही म्हणताय की 15-20 मिनिटं तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्याच वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा तिथे होते. त्यामुळे जे काही चर्चा आहेत मर्जरच्या किंवा तुम्ही भाजपला पाठिंबा देणार, ज्या काही चर्चा सुरू आहेत दोन राष्ट्रवादीच्या मर्जरच्या, त्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट. असं आहे की माझ्या मतदारसंघातील उरण-ईश्वरपूर चे नगराध्यक्ष 7,000 मताने निवडून आले. 22 वर्षापूर्वी एका जागेत त्यांच्या मामांनी काही बांधकाम केलं, त्याला गुंठेवारीने मंजुरी मिळाली आणि 2002 साली झालेली गोष्ट, 2016ला ती जागा नगराध्यक्षांनी आमच्या बक्षीसपत्राने घेतली आणि 2002-03 सालापासून आजपर्यंत त्यांना कुठलीही नोटीस अतिक्रमणाची आली नाही. तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं. आता ही माझ्या भागातली मोठी घटना आहे आणि विधानसभेचं अधिवेशन चालू असताना झालं असतं तर तिथंच त्यांना भेटलो असतो. त्यांची वेळ मागितलेली होती, परवा त्यांना वेळ मिळाली नाही, काल त्यांनी वेळ दिली. त्यांनी वेळ दिलेली होती त्यात जरा उशीर झाला, मला कळलं तुला आणखीन काही वेळाने या. मी गेलो, चहा घेतला, ते तिथं नव्हते हॉलमध्ये. मग थोड्या वेळाने काही काळाने बऱ्याच वेळाने ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी विचारलं काय आहे, माझी जरा मीटिंग चालू आहे. मी त्यांना माझं गाऱ्हाणं सांगितलं. ते म्हणते मला माहीत नाही, मी लक्ष देतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात त्याच्या बाबतीत काय स्टेटस आहे हे पाहून सांगतो. मी त्यांना स्टेटस सांगितलं की ते अपात्र झालेत आणि आता कालच आम्ही वकिलांकडे गेलेलो, आता आमचं अपील दाखल होईल. त्याआधी मी एकनाथ शिंदे साहेबांनाही भेटायचा प्रयत्न केला होता, पण ते माझ्या माहितीनं दिल्लीला गेलेले. ते किंवा त्यांचे बरोबर असणारे प्रभाकर या दोघांचे फोन बंद होते आणि त्यामुळं या सगळ्या याच्यात मग मुख्यमंत्र्यांना भेटावं लागलं. त्यांनाही सांगितलं. एक 5-10 मिनिटं आम्ही भेटलो आणि मी बाहेर आलो. परंतु त्याच वेळेच्या जवळपास खासदार सुनील तटकरे सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटले असं दिसत आहे. तुम्ही ज्या वेळेला गेला त्यावेळेला खासदार मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बऱ्याच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे जयंतराव, काय आहे. तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते. मी म्हटलं आता स्टेटस म्हणजे काय, अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हटलं. त्यावेळेला सुनील तटकरे खासदार तिथे कोणी आले, नव्हते. त्याबद्दलची तुम्हाला काही कल्पना होती का? नाही, मला कुणाची भेट झाली नाही. ते मी हॉलमध्ये तिथे एकटाच होतो. बराच वेळ चहा घेतला मी आणि बऱ्याच वेळाने ते बाहेर आले. पण मग आता हा को-इन्सिडेंट मानायचा का की तुम्ही मला माहित नाही, मला कसं कळणार कोण आहे ते, कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. मी घरी आल्यानंतर फुटबॉलची मॅच बघत बसलो होतो. त्या दरम्यान मधल्या काळात मला बरेच मेसेज आले की टीव्हीवर अशा बातम्या चालू आहेत. मग मी म्हटलं तुम्हाला रात्री त्रास द्यायला नको, सकाळीच बोलू. मग याच्या आता पुन्हा विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याचा आणि काही संबंध नाही हो. ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय सांगा. मग मी त्यांना सांगितलं
सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. नाही, आज